नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. आता सध्या मार्च ते जून या 4 महिन्यामध्ये कडक ऊन आणि पाण्याची टंचाई यामुळे आपल्या ऊस पिकाला खूप मोठा फटका बसतो. उन्हाळ्यात ऊसाची वाढ खुंटते, पाने पिवळे पडतात आणि खोडकिडींचा प्रादुर्भाव वाढतो. पण काळजी करू नका मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रसिद्ध ऊस शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार उन्हाळ्यात ऊस पिकांची काळजी कशी घ्यायची, पाणी कसं मॅनेज करायचं आणि किडींपासून संरक्षण कसं करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो. त्यासाठी आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात वेगाने बाष्पीभवन झाल्यामुळे जमिनीतील ओलावा लवकर संपतो. अशावेळी पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचे ठरते. तर मित्रांनो, जर तुम्ही मोकळे पाणी म्हणजे पाट पाणी देत असाल तर ऊसाची मोठी बांधणी करून घेणे गरजेचं आहे, ज्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार योग्य अंतराने पाणी देणे, जेणेकरून पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही. तर मित्रांनो, जर पाट पाणी आपण देत असाल तर अशा पद्धतीनं 2-2, 3-3, 4-4 सऱ्यांवरती ऊसाला पाणी सोडायचं आहे मोकार. आणि मग त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, सगळ्या ऊसाला सऱ्यांना पाणी सारखं जाईल आणि भिजत भिजत रान जाईल. आपण काय करतो, एका सरीवरती जर पाणी सोडलं तर मित्रांनो ते पाणी पाटासारखं भरकन न जिरता डायरेक्ट कडेला निघून जातं आणि मग जी ऊसाची सरी आहे मित्रांनो, ती सरीला पूर्ण पाणी मिळत नाही आणि ती कोरडीच राहते. त्याच्यामुळं काय करायचं मित्रांनो, पाट पाणी जर आपण देत असेल तर 3-4, 4-5 सऱ्यांवरती सारखं पाणी सोडायचं आणि त्या म्हणजे सगळ्या सऱ्या सारख्या अगदी पूर्ण रान भिजत भिजत पाणी कडेला जाईल आणि ऊसाची सरी ही आपण जी भरणी केलेली आहे, मोठी भरणी सरी फोडलेली, तो ओरंबासुद्धा पूर्ण ओला होईल. त्याच्यामुळे 4-5 सळ्यांनी पाणी सोडायचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं जर आपण ऊसाला पाणी जर सोडलं तर मित्रांनो ताण बसणार नाही आणि त्याची जी पाणी साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती खूप जास्त प्रमाणात राहू शकते. हे झालं मित्रांनो पाट पाणी देण्याची पद्धत. आता दुसरी पद्धत आहे उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये सुकू नये किंवा लवकरात लवकर पाण्यावरती येऊ नये. तर आता आपण दुसरी पद्धत पाहूया. जर मित्रांनो तुम्ही जर ठिबक सिंचन वापरत असेल तर ठिबकमुळे तुमची खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण ठिबकमुळे आपलं खत वेस्टेज जात नाही, पाणी वेस्टेज जात नाही, पाहिजे तेवढंच पाणी आपल्या ऊसाला मिळू शकतं. तर मित्रांनो, ठिबकमुळे तुमची 50% पाण्याची आणि 25% खतांची बचत होते. कारण उन्हाळ्यात ठिबक चालवताना एक गणित लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे मार्च एप्रिलमध्ये दररोज प्रति एकर साधारणपणे ठिबकद्वारे 24,000 लिटर पाणी आणि मे जूनच्या कडक उन्हात प्रति 28,000 ते 30,000 लिटर पाणी हे ठिबकद्वारे 3 ते 4 दिवसाच्या अंतराने ऊसाला मिळालंच पाहिजे. हे मित्रांनो ठिबकमध्ये पाणी सोडण्याचं हे गणित आहे, आपल्या लक्षात आलं असेल. अशा पद्धतीनं जर आपण ठिबकद्वारे मित्रांनो पाणी जर सोडलं तर आपल्या ऊसाला ताण बसणार नाही. पुन्हा एकदा बघा, मार्च एप्रिलमध्ये दररोज प्रति एकर 24,000 लिटर पाणी आणि मे जूनच्या कडक उन्हात प्रति एकर 28,000 ते 30,000 लिटर पाणी 3 ते 4 दिवसांच्या अंतराने ऊसाला मिळालेच पाहिजे ठिबकद्वारे. जर आपल्याकडे ठिबक सिंचन असेल तर आपण अशा पद्धतीचं पाणी नियोजन करू शकता आणि तुमच्याकडे जर पाणी मुबलक असेल तर तुम्ही पाट पाण्याने पाणी देऊ शकता. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट जीवाणू खतांचा वापर. पाण्याचा ताण सहन करण्यासाठी जमिनीत ओलावा असताना संध्याकाळच्या वेळी अमृत जल किंवा मग सेंद्रिय जीवाणू खते द्या. यामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणू वाढतात आणि ऊस उन्हातही तग धरून राहतो. त्याच्यामुळे उन्हामध्ये जीवाणू खतांचा जर आपण वापर केला तर त्याचासुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये ऊस वाढीसाठी चांगला फायदा होऊ शकतो. आता
दुसरा मुद्दा आहे, उन्हाळ्यात पिकांवर 2 संकटे येतात. ते म्हणजे पहिलं म्हणजे खोडकिडा आणि दुसरं म्हणजे तांबेरा रोग. तर मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये काय होतं, पाणी कमी असल्यामुळे तांबेरा रोग आणि खोडकिडा हा ऊसावरती लवकर अटॅक करतो. त्याच्यामुळे खोडकिड्यांसाठी उपाय आपण पाहूया. ऊसाची लागवड साधारणपणे 40-45 दिवसाची असताना किंवा प्रति एकर 4 किलो किंवा मग रिझल्ट अल्ट्रासारखे दाणेदार कीटकनाशक आपण जमिनीत टाकावे आणि त्यानंतर 24 तासांच्या आत शेताला पाणी द्यावे. यामुळे खोडकिडा पूर्ण नियंत्रणात येतो मित्रांनो. तर हा आपण खोडकिड्यासाठी करू शकता. दुसरी गोष्ट, तांबेरा आणि पांढरी माशी. उन्हाळ्यात ऊसाच्या पानावर तांबेरा किंवा पांढरी माशी पडल्यास ऊसाची वाढ थांबते. यांच्या नियंत्रणासाठी ओशील हे औषध 30 मिली प्रतिपंप किंवा मग 2 मिली प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात घेऊन पानावर व्यवस्थित फवारणी जर केली, यामुळे सुद्धा ऊसाची प्रतिकारशक्ती मित्रांनो चांगली वाढते. शेतकरी मित्रांनो, अनेक भागात उन्हाळ्यात पाणी प्रचंड कमी होते आणि ऊस वाळू लागतो. जर तुमच्याकडेही पाण्याची तीव्रता टंचाई असेल तर ऊस जाळण्यापासून वाचवण्यासाठी एक सोप्या फवारणीचा उपाय सांगितलेला आहे. तुम्हाला काय करायचे आहे मित्रांनो, 200 लिटर पाण्यामध्ये 4 किलो युरिया आणि 4 किलो म्युरेट ऑफ पोटॅश एकत्र करून ऊसाच्या पानावर जर फवारणी करायची आहे आणि या फवारणीमुळे ऊसाची पाने हिरवेगार राहतात. अन्न तयार करण्याची प्रतिक्रिया ही सुरू होते आणि पाण्याअभावी सुद्धा ऊस मरत नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या ऊसासाठी उपाय मित्रांनो करू शकता. खूप चांगला प्रभावी उपाय आहे. दुसरी गोष्ट, शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात आपल्या ऊसाला वेळेवर पाणी द्या किंवा मग कीटकनाशकांचा वापर करा आणि पाण्याचा ताण असल्यास युरिया पोटॅशची फवारणी नक्की करा. यामुळे कडक उन्हातही तुमचा ऊस सुरक्षित राहील आणि उत्पन्नात घट होणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि शेतीविषयक अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ अशा पद्धतीनं आपण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय भारत.